नमस्कार, मी परमदास जाधव. आज केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल याच्या जी उत्पादन शुल्क आहे त्याच्यात काही बदल केलेले आहेत. तर मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील विशेष अतिरिक्त शुल्क कमी केलेलं आहे. त्याला आपण रॉयल्टी असे म्हणतोय. तर पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 13 रुपयावरून ते 3 रुपये करण्यात आलेलं आहे आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयावरून ते 0 करण्यात आलेलं आहे. तर सरकारच्या निर्णयामुळे येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या आणि नागरिकांच्या खिशाला आणि त्यांना मोठा असा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर पेट्रोलवरील अतिरिक्त उत्पादन शुल्क पूर्वीच्या 13 रुपये प्रति लिटरवरून कमी करून 3 रुपये प्रति लिटर झालेलं आहे. तर डिझेलवरील उत्पादन शुल्क पूर्वी 10 रुपये होता, तर ते आता 0 म्हणजे 0 करण्यात आलेले आहे. त्याला काही डिझेलला हे उत्पादन शुल्क आहे. तर गेल्या गुरुवारी देशातील सर्वात मोठी रिफायनरी असलेल्या नायरा एजन्सीजने पेट्रोल डिझेलचे दर वाढवलेले होते. तर नायरा एजन्सी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 30 रुपयांनी वाढ जाहीर केल्यानंतर सरकारने पेट्रोल आणि डिझेल या दोन्हीवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी केलेलं आहे. तर पश्चिम आशियामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर हा परिणाम झालेला आहे. त्यामुळे तेलाच्या किमती वाढल्या होत्या. मात्र इराणच्या ऊर्जा प्रकल्पावरील हल्ले 10 दिवसांसाठी थांबवल्याच्या अमेरिकेच्या या घोषणेनंतर शुक्रवारी सकाळच्या सत्रात किमती किंचित घसरल्या आहेत. तर ब्रेट क्रूड 0.8 ते 0.8% याने घसरून ते बॅरल 107.11 $1 आले. तर UAE बेस्ट टेक्सास इंटरमिडिएट 0.88% ने घसरून प्रति बॅरल $93.65 वर आलेले आहे. तर आदल्या दिवशी या दोन्ही तेलाच्या किमती लक्षणीय अशी मोठी वाढ झालेली होती. गेल्या महिन्यात 28 फेब्रुवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झालेलं आहे आणि हा तणाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्याचे प्रत्युत्तर दाखल करण्यासाठी इराणने इस्रायल आणि आखाती देशांना लक्ष्य केलेले होते. तिथे अमेरिकेचे लष्करी तळ होते. इराण आणि लेबनॉनमधील हल्ल्यामध्ये आतापर्यंत हजारो लोक हे मारले गेलेले आहेत. या युद्धामुळे तेल पुरवठा विस्कळीत झाला असून किमती मात्र वाढल्या आहेत आणि जगभरातील बाजारपेठावर याचा मोठा असा परिणाम हा आपल्याला दिसून येतोय. दरम्यान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात एक महत्त्वाचे ट्विट केलेलं आहे. तर पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर घरगुती वापरासाठी पेट्रोल आणि डिझेलवरील
केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति 10 रुपयांनी कमी करण्यात आलेलं आहे. यामुळे ग्राहकांना भाववाढीपासून संरक्षण मिळेल. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यातील अनिश्चितता आणि किमतीपासून संरक्षण मिळावे हे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच सुनिश्चित केलेलं आहे. याशिवाय डिझेलच्या निर्यातीत प्रति लिटर 21.5 रुपये आणि ATFवर प्रति लिटर 29.5 रुपये दराने शुल्क आकारण्यात आले आहे. यामुळे देशांतर्गत वापरासाठी या उत्पादनाची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित होईल. याबाबत संसदेला अधिसूचित करण्यात आलेले आहे. असे जे आपले अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन यांनी या संदर्भात हे ट्विट केलेलं होतं. आणि म्हणूनच ज्या पेट्रोल आणि डिझेल याचे जे उत्पादन शुल्क आहे ते कमी केल्यामुळे येत्या काही काळात पेट्रोल आणि डिझेलचा हा भाव आहे तो कमी होण्याची शक्यता आहे. तर इथे थांबतोय. धन्यवाद.